स्वामी, यांच्या आयुष्यात असं काय घडलं होतं? अनुभूती असं तुकड्यात तुकड्यात आठवायचं नसतं का? सगळं एकदम आठवायचं आणि सगळं एकदम आठवलं तरच तुझी फरफड दूर होईल. शिव शंकर शंभो. वा 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 वा, बघितलं सासूबाई, मालकीणबाईंची झोपायची तयारी चालली वाटतं. ही कसली मालकीण? मोलकरणेस या घरातली, पण रुबाब पाहिलात का यांचा? टकामका बघतेस काय? कामाला लाग. आई तगड्याला नाही आली आहेस इथे. मी मग कोण? भीमाची बायको आहेस ना तू. मग भीमा आमचा नोकर, म्हणजे तू आमची मोलकरीण. आलं लक्षात? चला कामाला लागा. आम्हाला मेहंदी लावायची आहे. त्याआधी पाणी काढून ठेव आणि आमचे पाय स्वच्छ धुवून घे. काय सासूबाई? अगदी बरोबर सुनबाई. अहो आमचेही पाय दुखतायत, त्यामुळे पाणी गरम काढ, म्हणजे आमचे पाय शेकून घेती. चल कामाला लाग. ए थांब. काय झालं सुनबाई? अहो सासूबाई, हिचा काय भरोसा नाही. आधी तू तुझे हात पाण्यात घालून दाखव. पाहिलत ना सासूबाई? जाऊ द्या सुनबाई, असल्या कामाची सवय नसेल ना तिला. चल पाय शेकवून घे आमचे. लवकर. काय ग सरस्वती? नाही आमचा भीमा असा सांग काम्या ना करता, तरी सुद्धा तू त्याच्याबरोबर लग्नाला कशी काय तयार झालीस? आणि तुला तरी त्याच्यात काय दिसलं ग, जे की तू त्याच्याशी लग्नच केलास? नाहीतर काय, या भीमाचा आमच्या घरात आज शिपाई म्हणून नाहीतर उद्या घरगडी म्हणून रोज खेळ चालूच असतो. तुझी कीव येते आता, त्याच्यासोबत तुझे सुद्धा हाल होणार. तुझी कीव येते आणि एक कळत नाही, तू स्वतःचाच बळी का दिलास? स्वामींनी निवडलंय त्यांना माझ्यासाठी. म्हणून स्वीकारली. तू वर बघ, तू वर बघ. स्वामींचं नाव घे, बरं वाटेल तुला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री श्री माफ कर सरस्वती, माझा तसा. अहो ठीक आहे, तुम्ही काळजीपोटीच केलं. ठसका थांबला का? बरं वाटतंय ना आता? हो. खरं सांगू, आजी देवाघरी गेल्यानंतर पहिल्यांदाच कोणी इतकं मायेने, इतकं काळजीने विचारलं. नेमकं हेच सांगायचं होतं बरं. तुला तो आणि त्याला तू. तुमच्या आयुष्यात एकटेपण आजपासून, या क्षणापासून संपला. आता सहजीवन सुरू. जरा बाहेर येतेस का? थोडस काम होत. आई गो आई. अहो सासूबाई, काय झालं? काही नाही सुनबाई, चक्कर येते.
सकाळपासून उपवास धरलाय आम्ही. उपवास? अहो का काय विचारता, विसरलात? आम्ही नवस नाही का बोललो होतो देवीला की आमच्या चिरंजीवांचा राजदरबारी सरदार पदासाठी विचार सुरू झाला तर आम्ही देवीची परडी डोक्यावर घेऊन या घरात गुडघ्यावर 100 फेऱ्या मारू. हो ना सासूबाई, आणि जर का देवी रागवली तर उगाच अनर्थ नको व्हायला. गुरुजींनी सांगितलंय की तुमच्या ऐवजी दुसरं कोणी हे व्रत केलं तरी चालणार आहे हो, तुमचं पुण्य वाया जाणार नाही. आता आम्ही म्हटलं की ते पुण्य जरा सरस्वतीच्या पदरात घालावं. काय सरस्वती, करणार ना आमचं व्रत पूर्ण? माफ करा, पण माझ्या गुडघ्याला थोडी दुखापत झाली. आणि असंही हा नवस तुमच्या कुटुंबातील कोणी पूर्ण केला तर अधिक पुण्य मिळेल, नाही का? अगं हो, आम्ही सांगितलं असतं आमच्या सुनबाईंना, पण गुरुजींनी सांगितलंय की तुमच्या घरात नवी नवरी जी असेल तिनेच हे व्रत पूर्ण करायचं, तरच पुण्य पदरात येईल, नाहीतर नाही. आता आपल्या घरात नवीन नवरी कोण? सरस्वती. मग आता तुलाच हे सगळं करायचंय, करणार ना? बघितलत ना सासूबाई, झाली हिची नाटकं सुरू. काय तर म्हणे गुडघे दुखतात बाईसाहेबांचे. काही नाही हो, काम न करण्याचे नुसते बहाणे शोधत असते ही. घ्या, इथे आम्ही हिच्या पुण्याचा विचार करतोय आणि हिला आमच्यासाठी साधे कष्ट सुद्धा घ्यावेसे वाटत नाहीत का तुला? चल उचल ती परडी, हे डोक्यावर. ठीक आहे, मी करीन. गुडघ्यावर, गुडघ्यावर बसून बरं. सरस्वती, तुझ्या गुडघ्यांना जखम झाली असेल ना? माफ कर सरस्वती, माझ्यामुळेच तुला हा त्रास सहन करावा लागतोय. माझ्या नशिबात तर हे भोग होतेच, पण आता ते तुलाही सहन करावं लागतंय. पण तुम्ही का आलात मला वाचवायला? आधीच तुम्हाला बरं नाहीये. तुम्हाला माहिती आहे ना ही लोक कशी आहेत. तुला होणारा त्रास मला बघवत नव्हता सरस्वती. तुला एकटीला हे सगळं कसं सहन करू देणार मी? हे सगळं माझ्यामुळेच झालं. अहो, मी तरी हे सगळं आज भोगलंय, सहन केलंय. पण तुम्ही किती वर्षांपासून हे सहन करताय? अनेक वर्ष झाली, लक्षातही नाही माझ्या. आता हे सगळं सहन होत नाहीये, म्हणून मी स्वामींकडे पण गेलो होतो. स्वामींना सगळं सांगितलं, पण त्यांनी तुझं आणि माझंच लग्न लावून दिलं. असं का केलं काहीच कळत नाहीये मला. अगोदर हा त्रास मीही सहन केला होता, आता तुलाही करावं लागतोय. स्वामींच्या मनात नक्की काय चालू आहे मला काहीच कळत नाहीये. स्वामींच्या मनात काय आहे ते योग्य वेळ आल्यावर कळेलच. पण मला एक कळत नाही, तुम्हाला जर इतका त्रास होत असेल
तर तुम्ही इथून बाहेर का पडत नाही आहात? अहो, तुम्हाला दुसरीकडे हे काम मिळेलच. मोठ्या मालकांचे खूप उपकार आहेत माझ्यावर. लहानपणापासून त्यांनी माझा सांभाळ केलाय आणि जेवढे उपकार त्यांचे माझ्यावर आहेत तेवढे माझ्या बाबांवर पण. आई बाबा नाहीयेत माझ्या या जगात, शिवाय कर्ज आणि मुलगा म्हणून ते उपकार फेडणं माझं कर्तव्य आहे. मोठ्या मालकांना सोडून जाणं म्हणजे त्यांचा विश्वासघात केल्यासारखं वाटतंय मला. सरस्वती, तुझ्या गुडघ्यांना जखम झाली आहे ना? मी औषधी पाला घेऊन येतो. सावकाश. सरस्वती, शिव शंकर शंभो. बाळा, आम्हाला सगळं ठाऊक आहे. वेदना होत आहेत ना? हा हार लाव वेदनेवर, बरं वाटेल. स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादामुळे माझ्या वेदना नाहीशा झाल्या. स्वामी, तुम्ही त्यांच्या वेदना दूर केल्यात, पण या वेदना झाल्याच नसत्या तर बरं झालं असतं ना. आम्हाला सांग, लहान बाळ जेव्हा चालायला शिकत असतं तेव्हा ते उभं राहतं, चालण्याचा प्रयत्न करतं, धडपडतं, पुन्हा उभं राहतं, पुन्हा चालतं. आणि हे सगळं होत असताना त्याचे आई वडील त्या बाळाकडे पाहत असतात, पण ते त्या बाळाला थांबवत नाहीत. कारण त्या आई वडिलांची इच्छा असते की बाळाने चालायला शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं. त्याचप्रमाणे हिलाही जर स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर कमी अधिक प्रमाणात वेदना सहन कराव्याच लागतील.